मित्र होते, कोंबडा, बोकड, घोडा आणि उंदीर. एके दिवशी उंदरावरती संकट आलं आणि उंदीर सगळ्यांकडे पळाला. आधी तो घोड्याकडे गेला. घोड्याला सांगितलं, घोडे दादा आज माझ्यावरती संकट आलेलं आहे, तेवढं टाळ, माझा जीव वाचव, मला मदत कर. घोडा मस्तीत होता, जवान होता. म्हटलं नाही, तू तुझं संकट तू बघ. अरे आपण मित्र आहेत, माझं ऐक. नाही ऐकलं. तो बोकडाकडे गेला, बकऱ्याकडे. बकऱ्याने त्याचं ऐकलं नाही, त्याच्या संकटात त्याला मदत केली नाही. मग तिथून पुढे तो कोंबड्याकडे गेला. कोंबड्याने सुद्धा सांगितलं, अरे बाबा ते तुझं संकट आहे, तू तुझं बघ, मी काय करणार आहे त्याला. उंदीर हताश झाला. कसा बसा त्याने त्याच्यावरचं संकट काय असेल ते निस्तरलं, झालं, काहीतरी होऊन गेलं त्याचं. आणि तो आता मात्र बिलकुल कोणाच्याही याच्यात नव्हता. मग काही दिवसाने बोकड आणि कोंबडा मजेत शेतातून फिरून मालकासोबत घरी येत होते आणि अचानक घोडा खड्ड्यात पडला. त्याला वर येता येईना. त्या बाहेर निघण्याच्या प्रयत्नामध्ये घोडा भरपूर जखमी झाला आणि पाय हात सगळे त्याचे दागाळले आणि खाली पडला. मालकाने पाहिलं, घोडा खूप जखमी झालेला आहे, आता ह्या घोड्याचा काही उपयोग होणार नाही, कारण बसलेला घोडा कोणाच्या कामाचा नसतो. घोडा बसला की संपला. घोडा कधी बसत नाही, बसला तर संपला. मग मालकाने विचार केलं, काय करायचं. मालक गावात गेला, 4 लोकांची चर्चा केली. लोक म्हणाले, अरे त्या बाजूच्या गावामध्ये एक मांत्रिक आहे, तो काहीतरी जादूटोणा करतो आणि घोडा तुझा चांगला घोडा आहे, खराब नाही होणार, बरं दुरुस्त करता येईल, तो बाहेर काढ आणि दुरुस्त कर आणि जा त्या मांत्रिकाला भेट. गेला. त्याने त्या मांत्रिकाला विचारलं, माझा घोडा असा खड्ड्यात पडला, जखमी झाला आहे, त्याचा मला उपयोग, काय करू, काही उपाय आहे का त्याला बाहेर काढून दुरुस्त करण्याचा. मांत्रिक आला. त्यांनी पाहिलं आणि तो म्हणाला की बाबा हा घोडा बाहेर काढता येईल, पण काम करणं अवघड आहे घोड्याचं. तरी पण एक प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण याच्यासाठी एक काय कापावं लागेल, कोंबडा. काय कापावं लागेल, कोंबडा. आता ह्यांचा मित्र कोण होता, त्याने कोणाला मदत केली होती का, नाही. कोंबड्याकडे वेळ आली. बोकड त्याच्याकडे बघतोय आणि म्हणतो, मदत करत नाही ना कोणाला, आता मर तुझ्या मरणाने. घोडा पण मनातल्या मनात म्हणतो, बरेचदा हा मदत करायचा नाही ना, आता माझ्यासाठी हात मरणार आहे. त्या मांत्रिकाने सांगितलं तसं मालकाने तो कोंबडा कापला. घोडा काही बाहेर आला नाही, पण बकऱ्याला मात्र खुशी झाली. गेला कोंबडा. मदत करत नव्हता, कोणाला भेटत नव्हता, बोलत नव्हता, बरा झाला, गेला. घोडा बिचारा झुरत होता, एक चांगला मित्र गेला, मी बाहेर नाही निघालो. शेवटी मालकाला एका शहाण्या माणसाने सांगितलं, अरे बाबा हा घोडा पूर्ण फेल झालाय, बसलाय आता, हा काही कामाचा नाही, तू एक काम कर, याच्यावर माती टाक. काय टाक, आणि या खड्ड्यात त्याला पुरून टाक. घोडा घाबरला. बोकड म्हणाला, चला आजपर्यंत कोणाला आपण काही मदत नाही केली, घोडा तर असाही मरणार आहे तसाही मरणार आहे, त्याला हुशार करू आपण की बाबा रे, आता तुला माती टाकून काय करणार आहेत, पुरून टाकणार आहे. बोकड येऊन त्याला सांगून गेला, अरे घोड्या उठ, नाही तर तुझं काही खरं नाही, मालक तुला आता काय करणार आहे, खाली खड्ड्यात पुरून टाकणार आहे. घोडा हुशार झाला. घोडा विचार करायला लागला, काय करायचं काय करायचं काय करायचं. तर तिथून शहाणा माणूस चालला होता. त्याने पाहिलं, घोडा तर चांगला आहे, पण बसल्यामुळे आणि मार लागल्यामुळे खराब झालेला आहे. तो म्हणला घोड्याला, तुझं आयुष्य भरपूर आहे, पण तू खड्ड्यात पडल्यामुळे जखमी झालास. तर म्हणाला, हे वाटसरू, हे बाबा प्रवाश्या, मला सांग मी काय करू शकतो. आता माझा मालक तर मला आता खड्ड्यात काय करणार आहे, पुरून टाकणार, मी काय करू जेणेकरून मला वाचता येईल. तो म्हणला, काही नाही. म्हटलं बाबा, मालकाने माती टाकली की अंग झटकून टाकायचं. मालकाने माती टाकली की अंग काय करायचं, झटकून टाकायचं. घोडा बसल्या जागेवरच होता. मालक आला माणसं घेऊन. रोज आता मालक म्हणलं, एकदाच पुरण्यापेक्षा थोडी थोडी माती टाकत जाऊ. रोज थोडा चारण थोडी माती टाकायचा, जेणेकरून घोडा हळूहळू खड्डा भरून आला आणि घोडा बाहेर उडी मारून निघाला. घोडा असा उडी मारत घरी आला, किंकाळत मालकाच्या घरी आला. मालकाला खूप आनंद झाला. घोडा आला, एवढा ताजा चांगला घोडा आहे माझा, जवान घोडा आला. मालकाला खूप आनंद झाला, ₹1,00,000 घोडा माझ्या घरी आलाय. मालक खुश झाला. नातेवाईकांना सगळ्यांना कळवलं, घोडा वाचला, घोडा ताजा आहे, घोडा चांगला आहे, आला घोडा वर आला.
सगळे नातेवाईक गोळा झाले, सगळे खुश होते. आता सगळे नातेवाईक म्हणायला लागले, ए पार्टी दे. आपण म्हणतो ना इकडे काय झालं का, दे पार्टी, दे जेवण. जेवण करतात, सगळेजण जेवण मागायला लागले. त्यातला एक नातेवाईक फार हुशार होता. तो काय म्हटला, आम्हाला बोकडा जेवण पाहिजे. आम्हाला काय पाहिजे, जेवण पाहिजे. जो बोकड घोडा मेला म्हणून, घोडा गेला म्हणून त्या सांगायला गेला होता, तोच घोडा जिवंत झाल्यावर मालकाने पाहिलं बोकड तर ताजा आहे, पाहुणे पण आलेले आहेत, त्यांनी पकडलं आणि त्या बोकडाला कापून टाकलं. बोकडाला कापताना पश्चाताप झाला की मी कोंबड्यावर हसलो, त्याला मदत नाही केली, मी उंदराला मदत नाही केली, मी घोड्याला मदत नाही केली, म्हणजे मी प्रत्येक माझ्या मित्राला कधी मदत केली नाही. त्याचा परिणाम काय झाला, आज माझ्यावर वाईट वेळ आली, म्हणजे माझा बळी जायला लागला. ज्या घोड्यावर तो हसला त्याच घोड्याच्या म्हणजे जिवंत झाला आणि चांगला झाला म्हणून त्या आनंदामध्ये त्या बोकड्याचा बळी गेला. म्हणजेच आपल्या आयुष्यात सुद्धा अशा काही गोष्टी असतात, आपण दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला आनंद शोधतो. बरोबर आहे ना. आपण दुसऱ्याला दुःख झालं की म्हणतो बरं झालं, असंच पाहिजे होतं. पण असं म्हणतो का वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, चांगला असायला पाहिजे होता, त्याला त्रास नाही झाला पाहिजे होता, असं म्हणतो कधी. पण असं म्हणायला पाहिजे, आपण असं म्हणत नाही. बरेचदा माणूस काय करतो, दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधतो, पण दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधत नाही. आपण मात्र असं नाही करायचं. आपण दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख, एखाद्याचं जर आपल्यामुळे चांगलं होत असेल तर त्या चांगलपणात आपलाही चांगलेपणा बघायचा. नाही तर दुसऱ्याच्या वाईटात जर आपण वाईट बघितलं तर आपलं काय होणार आहे, वाईट होणार आहे. त्या बोकडासारखं, त्या बोकडाने सगळ्यांचं वाईट बघितलं, कोणालाच त्यांनी मदत केली नाही. शेवटी काय झालं, बोकडाचा काय गेला, बळी गेला. गेला की नाही, गेला ना. म्हणजे तसंच आपल्या आयुष्यात ही गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कोणाच्या वाईटात हसायचं नाही, कोणाच्या वाईटात त्याला चिडवायचं नाही, त्याला दुःख द्यायचं नाही. त्याला झाली तर आपल्याकडनं चांगली मदत करायची, नाही होत असेल तर दूर राहायचं, पण त्याला त्रास द्यायचा नाही, कारण वेळ कधीही बदलू शकते. मग घोड्याच्या जागी जर आपण असू, बकऱ्याच्या जागी जर आपण असू तर आपला बळी जाऊ शकतो. आपण जर इतरांच्या खड्ड्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात कदाचित आपण सुद्धा पडू शकतो. म्हणजे दुसऱ्यांचं नुकसान बघण्यामध्ये आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. हे तात्पर्य ह्या गोष्टीतून तुम्हाला मला सांगायचं होतं. मग याच्या पुढे कोणाचं वाईट करायचं का नाही, कोणाला दुःख द्यायचं का नाही. समजली गोष्ट. थँक्यू.